नमस्कार, मी शिवम बोरकर गुरुजी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होता बीपीटी थेरम, ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की इफ अ लाईन पॅरलल टू साइड ऑफ अ ट्रायंगल अँड इंटरसेक्ट रिमेनिंग टू साइड ॲट टू डिस्टिंक्ट पॉइंट देन दॅट लाईन डिव्हाइड्स टू साइड्स इन सेम रेशिओ। आज आपल्याला बघायचा आहे त्या थेरमचा कॉन्व्हर्स, म्हणजे आज काय करावं लागेल आपल्याला की ती लाईन त्या दोन साइडला सेम रेशिओ मध्ये डिव्हाइड करल, तर ती लाईन आपल्याला काय दाखवावं लागेल, तिसऱ्या साइडला पॅरलल दाखवावं लागेल। तर बघा या ठिकाणी आपल्याला आज बघायचं आहे कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला सुरुवातीला लिहावं लागणार स्टेटमेंट। तर या ठिकाणी आपण लिहिणार स्टेटमेंट। तर या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला, इफ अ लाईन डिवाइड्स द साइड्स ऑफ अ ट्रायंगल्स in same ratio then that line must parallel to third side। आज आपल्याला गिव्हन दिलेला आहे की ही जी लाईन आहे, जर या दोन साइडला AB आणि AC ला सेम रेशिओ मध्ये जर डिवाइड करत असाल, म्हणजे काय AD अपॉन DB इक्वल्स टू AE अपॉन EC, देन आपल्याला दाखवायचं आहे ही जी लाईन आहे DE ही पॅरलल दाखवायची BC ला। तर हे आपण या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, स्टेटमेंट लिहिलेलं आहे। त्याच्यानंतर आपण लिहिणार गिव्हन मध्ये आपण लिहिणार इन ट्रायंगल ABC काय करत आहे, लाईन L डिवाइड्स कोणाला, AB अँड AC इन सेम रेशिओ, that is AD upon DB equals to AE upon EC। त्याच्यानंतर अजून काय दिसते आपल्याला, ही जी लाईन L आहे ही इंटरसेक्ट करत आहे AB ला ऍट पॉइंट D आणि लाईन L इंटरसेक्ट करत आहे AC ला ऍट पॉइंट E। म्हणून या ठिकाणी लिहिणार आपण लाईन L इंटरसेक्ट साइड AB ऍट पॉइंट D and AC at point E। त्याच्यानंतर आपलं असते की टू प्रूव्ह, की आपल्याला प्रूव्ह काय करायचं, तर आपल्याला ही जी लाईन आहे लाईन L दाखवायची आहे पॅरलल कोणाला, साइड BC ला, किंवा त्यालाच आपण म्हणू शकतो की DE लाईन पॅरलल दाखवायची BC ला, DE पॅरलल दाखवायची आपल्याला BC ला। त्याच्यानंतर असते आपलं प्रूफचा पार्ट। तर या ठिकाणी बघा ही लाईन आपल्याला पॅरलल दाखवायची, सुरुवातीला आपण काय कन्सिडर करणार की ही लाईन याला पॅरलल नाही। मग जर ही लाईन याला पॅरलल नाही तर याचा अर्थ एक अशी कोणती तरी लाईन असणार जी या साइडला काय असणार, पॅरलल असणार। म्हणून या ठिकाणी आपण काय करणार, एक अशी लाईन ड्रॉ करणार, याला नाव दिलं आपण F। तर या ठिकाणी आपण काय कन्सिडर केलं, लेट ही जी DE आहे किंवा लाईन L आहे, लाईन L इज नॉट पॅरलल टू साइड BC। मग ही जर या लाईनला पॅरलल नाही तर एक अशी एखादी लाईन असेल जी याला काय असेल, पॅरलल असेल। देन अनादर लाईन, कोणती लाईन, DF इज पॅरलल टू साइड BC। तर या ठिकाणी आपण काय कन्सिडर केलं की ही जी DF आहे ही BC ला काय आहे, पॅरलल आहे। तर या ठिकाणी आपण काय करणार, इन ट्रायंगल ABC आपण केलेलं आहे की कन्सिडर केलेलं आहे की DF काय आहे, पॅरलल आहे कोणाला, BC ला। म्हणून यावरून आपण काय लिहू शकतो, फ्रॉम बीपीटी थेरम AD अपॉन DB इक्वल्स टू AF अपॉन FC, AF अपॉन FC। आणि हे कशावरून लिहिलं आपण, फ्रॉम बीपीटी थेरम, आणि याला इक्वेशन देणार आपण फर्स्ट। त्याच्यानंतर बघा आपल्याला गिव्हन काय आहे, गिव्हन तर आपल्याला हे आहे AD अपॉन DB इक्वल्स टू AE अपॉन EC। या ठिकाणी लिहिणार AD अपॉन DB इक्वल्स टू AE अपॉन EC, याला देणार आपण इक्वेशन सेकंड। जर आपण इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड जर बघत असणार तर या ठिकाणी बघा LHS क्वांटिटी जी आहे ती काय आहे, AD अपॉन DB, या ठिकाणी पण काय आहे AD अपॉन DB। म्हणून याचा अर्थ याच्या राईट हँड साइड पण कशा असतील, इक्वल असतील। म्हणून या ठिकाणी काय लिहिणार आपण, फ्रॉम
इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड काय लिहिणार AF अपॉन FC इक्वल्स टू AE अपॉन EC. तर यानंतर काय करणार आपण या इक्वेशन मध्ये दोन्ही साइडला काय करणार ऍड 1 करणार. काय करणार या ठिकाणी ऍड 1 फ्रॉम ऑन बोथ साइड, ऍड 1 ऑन बोथ साइड. तर या ठिकाणी काय लिहिता येईल आपल्याला AF अपॉन FC प्लस 1 इक्वल्स टू AE अपॉन EC प्लस 1. तर या ठिकाणी बघा काय होणार जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर या ठिकाणी काय होणार बघा AF प्लस FC अपॉन FC इक्वल्स टू या ठिकाणी AE प्लस EC अपॉन EC. तर या ठिकाणी बघा AF प्लस FC म्हणजेच काय AC इक्वल्स टू सॉरी डिवायडेड बाय FC इक्वल्स टू AE प्लस EC म्हणजेच काय AC इक्वल्स टू काय AC. या ठिकाणी AC काय होणार कॅन्सल. याचा अर्थ क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर EC इक्वल्स टू FC. तर बघा या ठिकाणी याचं म्हणणं आहे की EC जो आहे EC इक्वल्स टू असेल FC. बट बल सांगा जर EC इक्वल्स टू FC त्यावेळेसच होईल ज्या वेळेस E आणि F हा एकच पॉइंट असणार आहे. याचा अर्थ E आणि F एकमेकाला काय होणार आहे कोइन्साइड होणार आहे. मग हे कधी पॉसिबल होणार दिस इज ओनली पॉसिबल कधी पॉसिबल होणार वेन E and F कोइन्साइड्स टू ईच अदर. हे त्यावेळेसच शक्य असणार ज्या वेळेस F आणि E काय होणार एकमेकाला कोइन्साइड होणार. आणि हे एकमेकाला कोइन्साइड कधी होणार ज्या वेळेस DF आणि DE ही लाईन एकच असणार. याचा अर्थ DF जी लाईन आहे ही कशावर लाईज करत असेल L वर. याचा अर्थ दॅट इज DF लाईन लाईज करत असेल लाईन L वर. हेन्स ही जी आपली DF आहे दॅट इज DE आहे ही काय होणार पॅरलल होणार कोणाला साइड BC ला. हेन्स प्रूफ. अशा पद्धतीने आपल्याला या थेरमला काय करता येते लिहिता येते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.